मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी युवक भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतला आहे आणि भाग क्रमांक 5 मधील व्याकरण या घटकामधील 5वा उपघटक आपण आज अभ्यासणार आहोत. शब्दभेद. 5. शब्दभेद. भेद म्हणजे फरक. शब्दभेद म्हणजे दोन शब्दातील फरक. खालील वाक्ये काळजीपूर्वक अभ्यासा. 1. मला पुस्तकाच्या 5 प्रती मिळाल्या. 2. प्रत्येक मुलाला आई वडिलांप्रती आदर असतो. अधोरेखित शब्दांच्या अर्थांमध्ये फरक जाणवतो का? फरक जाणवतोच. शब्दांच्या लेखनात फरक असल्यामुळे अर्थात फरक पडतो. पहा, फरक कुठे आहे? पहिल्या वाक्यामध्ये मला पुस्तकाच्या 5 प्रती मिळाल्या. प्रति शब्दाची दुसरी वेलांटी आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रत्येक मुलाला आई वडिलांप्रती आदर असतो. प्रति शब्दाची पहिली वेलांटी आहे त शब्दाला. पहिल्या वाक्यामध्ये 5 प्रती याचा अर्थ 5 नग. आणि प्रत्येक मुलाला आई वडिलांप्रती आदर असतो म्हणजे वडिलांच्या साठी आदर आहे. असा वेलांटी बदलल्यामुळे अर्थ बदललेला आहे. दैनंदिन जीवनात आपण शब्दांचा वापर अगदी सहजतेने करत असतो. शब्दांचे संचित मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असते. हे संचित पुढच्या पिढीकडे जाताना शब्दज्ञान, शब्दांचा अर्थ, शब्दांची व्युत्पत्ती, शब्दांचे लेखन, शब्द वापरण्याचे संदर्भ, शब्दांच्या विविध पण सूक्ष्म अर्थछटा इत्यादी घटकांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. परिणामी शब्दांची व भाषेची हेळसांड होते. म्हणून शब्दभेद समजून घेणे गरजेचे आहे. भाषेत असंख्य शब्द असतात. त्या शब्दांना अर्थ असतो. शब्दांच्या उच्चारातून व लेखनातून जेव्हा सूक्ष्म बदल जाणवतात पण अर्थाच्या दृष्टीने मात्र खूप फरक निदर्शनास येतो, तेव्हा तिथे शब्दभेद असतो. या शब्दभेदाचे आकलन जर नीट झाले नाही तर अर्थभेद, अर्थहानी आणि अर्थविसंगती उद्भवू शकते. म्हणूनच पहा, दैनंदिन जीवनात आपण खूप शब्दांचा वापर करत असतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले शब्द असतात बोलीभाषेत, आपण ते वापरतो. पण गांभीर्याने कोणत्या गोष्टींचा विचार होत नाही तर शब्दज्ञान, शब्दाचा अर्थ, शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती, शब्दाचं लेखन, शब्द वापरण्याचा संदर्भ आणि शब्दांच्या अर्थछटा याचा विचार अजिबात होत नाही. त्यामुळे शब्दाची आणि भाषेची हेळसांड होते. म्हणून आपल्याला शब्दभेद शिकायचं आहे. शब्दाच्या उच्चारामध्ये आणि लेखनामध्ये सूक्ष्म बदल असतात. त्यामुळे अर्थ वेगवेगळा होऊ शकतो आणि हेच आपल्याला शिकायचं आहे, शब्दभेद. शब्दभेद जर आपण शिकलो तर आपल्याला अर्थ कळेल, अर्थहानी होणार नाही आणि अर्थाची विसंगती सुद्धा होणार नाही. शब्दभेदाचे वर्गीकरण 4 प्रकारात केलेले आहे. क्रमांक 1. शब्दाच्या उच्चार सामर्थ्यामुळे. उच्चार सारखा असतो. शब्दांच्या उच्चार साधर्म्यामुळे, उच्चार सारखा असल्यामुळे अर्थ बदलतो. 2. शब्दलेखनातील होणाऱ्या सूक्ष्म बदलामुळे लेखनात थोडासा बदल असतो. 3. शब्दाच्या संदर्भाची अचूक जाण नसल्यामुळे. योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरायला पाहिजे, ते जर माहीत नसेल तर अर्थ बदलतो. आणि 4. शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक असल्यामुळे. पाहूया या शब्दभेदाचे जे वर्गीकरण आहे त्याचा स्वतंत्र अभ्यास करूया. 1. शब्दांचे उच्चार सामर्थ्य. 2 शब्दांच्या उच्चारात काहीसे साधर्म्य असते. साधर्म्य, सारखेपणा. परंतु संदर्भात साधर्म्याला अजिबात स्थान नसते. हा संदर्भ पूर्ण जाणून न घेतल्यामुळे किंवा त्याबाबत असलेली उदासीनता यामुळे शब्दांचा अचूक वापर केला जात नाही. पाहूया आपण त्याची उदाहरणं. क्रमांक 1चं उदाहरण आहे गज. तालव्य उच्चार म्हटलेला आहे त्याला. तालव्य, गज हा पहिला शब्द आहे. तालव्य म्हणजे आपली जीभ टाळूला लागते बोलताना. उच्चार आहे त्याचा हत्ती.
हत्तीला म्हणतात गज. ज म्हणताना टाळूला जीभ लागते. त्याचं उदाहरण पाहू वाक्यात उपयोग. गणपतीच्या कानांना गजकर्ण म्हणतात. आता गज शब्द आहे पण तो वेगळा उच्चार आहे. ग ज दंतमुलीय आपली जीभ दाताच्या मुळांना लागते गज म्हणताना. गज म्हणजे काय? लोखंडाची सळई. त्याचं वाक्यात उपयोग पाहू. इमारत बांधताना गजांचा वापर करावा लागतो. आता इथे गज शब्दाचा उच्चार वेगळा आहे आणि इथे शब्द वेगळा उच्चार आहे. गजकर्ण आणि गजांचा असं तालव्य उच्चार वेगळा आहे आणि दंतमुलीय उच्चार वेगळा आहे. दुसरा शब्द आपण पाहूया. पार. त्याचे पार शब्द 3 ठिकाणी दिलाय पण अर्थ वेगवेगळा आहे. पहिला पार म्हणजे बसण्याची सार्वजनिक जागा. गावातील पार ग्रामसभेसाठी उत्तम आहे, हा उपयोग केला. दुसरं पार म्हणजे पलीकडे. नदी पार घनदाट जंगल आहे. आमचा गाव नदी पार आहे म्हणजे पलीकडे. तिसरा शब्द पार म्हणजे पूर्णपणे. सुधीरचा स्वभाव पार बदलला. पहा, पार हा एकच शब्द आहे पण त्याचे अर्थ भिन्न आहेत आणि वाक्यात उपयोगही भिन्न आहे. उच्चार सारखा आहे परंतु संदर्भ अर्थ वेगळा आहे. आणखी उदाहरणं पाहू. तिसरा शब्द दिलेला आहे कर. कर म्हणजे हात. सामाजिक कार्य अनेक करांनी एकत्र येऊन केल्यास यशस्वी होते. कर म्हणजे हात. आता हा इथे पण कर शब्द आहे, त्याचा अर्थ करणे. तू तुझा अभ्यास पटकन कर. असा दोन्ही कर या शब्दामध्ये फरक आहे. नंतर चौथा शब्द आहे वाच. वाच म्हणजे वाचणे. ललित वाङ्मय वाचनीय असते. वाचणे. वाच म्हणजे तरणे, पाण्यावर तरंगणे अशा अर्थाने. वाचाल तर वाचाल अशा अर्थाने. म्हणजे शब्द सारखे आहेत परंतु त्याचा अर्थ मात्र भिन्न आहे. वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळा उपयोग केला जातो. पहा, असा एक शब्द आहे. लहान मुलांचे बोल मधुर असतात. या वाक्यामध्ये बोल याला शब्द म्हटलंय, वाणी म्हटलंय. पण असं वाक्य असेल, रमेश जरा हळू बोल. बोल हे क्रियापद म्हणून त्याचा वापर झालेला आहे. अशा प्रकारे बोल या शब्दामध्ये पण फरक आहे. 2 नंबर, शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. शब्दलेखन करताना ऱ्हस्व दीर्घ याला अनन्यसाधारण महत्व आहे. यात चूक झाली तर केवळ लेखनातच फरक पडतो असे नाही, तर चुकीचा अर्थही प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपल्याला शुद्ध लेखनाचे नियम सुद्धा आले पाहिजेत. ऱ्हस्व आणि दीर्घ असं लिहिण्यात चूक झाली तर अर्थ बदलतो. आपण पहिला शब्द घेऊया, प्रति. तो उदाहरणात आपण घेतलेला आहे. प्रति म्हणजे पुस्तकाची प्रत, एकापेक्षा अधिक प्रति असा अर्थ. वाक्यात उपयोग. पुस्तक विक्रेत्याने पुस्तकाच्या 500 प्रति मागवल्या. हा प्रति. दुसरी वेलांटी. आणि पहिली वेलांटीचा प्रति असेल तर एखाद्याला उद्देशून अर्थ. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदरभाव राखावा. हा प्रति ऱ्हस्व, पहिली वेलांटी आहे तला. दुसरा शब्द आहे शीर. शला दुसरी वेलांटी म्हणजे नस किंवा रक्तवाहिनी. आणि वाक्यात उपयोग आहे डॉक्टर रुग्णाला शिरेतून सलाईन देतात. दुसरी वेलांटी. जर पहिली वेलांटी असेल शिरला तर त्याचा अर्थ होतो डोके किंवा मस्तक. वाक्यात उपयोग तळ हातावर शीर घेऊन सैनिक देशासाठी अहोरात्र लढत असतात. ऱ्हस्व आणि दीर्घाचा फरक असल्यामुळे शब्दाचा अर्थ बदलला इथे. आणखी काही शब्द पाहू. सूत आणि सूत. उकार पहा. पहिल्या सूतला दुसरा उकार आहे आणि नंतरच्या सूतला पहिला उकार आहे. फरक पाहू. सूत दुसरा उकार जर असेल तर धागा. वाक्यात उपयोग. स्वातंत्र्यपूर्व काळात सूत कताई करून खादीची निर्मिती करत असत म्हणजे धागे. दुसरा सूत पहिल्या उकार जर असेल. आणखी एक उदाहरण पाहूया सूतचं. पहिल्या सूतचं मित्रत्वाचे संबंध.
त्या दोघींचे चांगले सूत जुळले, दुसरा उकार आहे. आणि पहिला उकार जर असेल तर पुत्र, मुलगा, सूत म्हणजे कवी केशव सूत हे आधुनिक कवितेचे जनक होत. हा सूत, केशव सूत, पहिला उकार आणि दुसरा उकार भिन्न अर्थ निर्माण होतो. चौथा शब्द पाहूया, दीन. दुसरा उकार, दुसरी वेलांटी जर असेल तर दीनचा अर्थ आहे गरीब, दुबळा. वाक्यात उपयोग, महात्मा फुले यांना दीन दुबळ्यांचा कळवळा होता. दुसरा शब्द आहे दिन, पण वेलांटी मात्र पहिली आहे. त्याचा अर्थ दिवस. प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. पाचवा शब्द आहे आदी. दला दुसरी वेलांटी आहे. त्याचा अर्थ होतो इतर, वगैरे. वाक्यात उपयोग, बाजारातून केळी, संत्री, मोसंबी आदी म्हणजे इत्यादी, वगैरे अशा अर्थाने फळे आणली. दुसरा आहे आदी शब्द, वेलांटी पहिली आहे. त्याचा अर्थ होतो आरंभ, सुरुवात. सृष्टीच्या आदी अंताविषयी म्हणजे सुरुवात आणि शेवटाविषयी नेमकेपणाने सांगता येत नाही. अशा प्रकारे ऱ्हस्व आणि दीर्घ याला महत्व अनन्यसाधारण आहे. आणखी एक दोन शब्द पाहूया. सूर. जर पहिला उकार असेल तर त्या सूरचा अर्थ आहे देव, आणि दुसरा उकार असेल सूरला तर तो आवाज. मिलन. मिलन या शब्दाला पहिली वेलांटी असेल तर भेट, दुसरी वेलांटी असेल तर मिटणे. सलील. सलील, ल ला पहिली वेलांटी असेल तर पाणी, आणि सलील मध्ये ल ला दुसरी वेलांटी असेल तर लिलेने. पुढचा प्रकार पाहूया आपण. 3. शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण म्हणजे संदर्भानुसार शब्द प्रयोजन. संदर्भानुसार शब्द वापरायचा. कोणता शब्द कोठे वापरावा याबद्दल काही संकेत असतात. या संकेतांना संदर्भाची पार्श्वभूमी असते. संदर्भ आणि संकेत यात अंतर निर्माण झाले तर अर्थातही फरक पडतो. अर्थविसंगती दिसून येते. म्हणून संकेत आणि संदर्भ यानुसार शब्द वापरले पाहिजेत. पाहूया आपण. पहिला शब्द आहे आयोजन. आयोजन शब्द, त्याचा अर्थ आहे कार्यक्रमाची सुसूत्र आखणी. वाक्यात उपयोग करूया. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवकांसाठी 1 दिवसीय शिबिराचे आयोजन केले. दुसरा शब्द आहे त्याला साधर्म्य असणारा संयोजन. संयोजनचा अर्थ आहे सांधा, मिलाफ, जोड. वाक्यात उपयोग करूया. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या शिबिराचे संयोजन आमच्या महाविद्यालयाने केले. पहा, दोन्ही शब्दांचा संदर्भ संकेत वेगवेगळा आहे. दुसरा शब्द पाहूया. उद्देश. उद्देश याचा अर्थ हेतू. वाक्यात उपयोग, चांगल्या उद्देशाने केलेले काम चांगलेच होते. दुसरा शब्द आहे उद्दिष्ट. त्याचा अर्थ आहे ध्येय किंवा साध्य. प्रामाणिक कष्ट हे साधन असते तर यशप्राप्ती हे उद्दिष्ट असते. दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. तिसरा शब्द दिलेला आहे उद्घाटन. त्याचा अर्थ आहे कार्यक्रमाची सुरुवात, इनॉग्रेशन. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रकाशन. प्रकाशन या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशित करणे. नरेंद्र जाधव यांच्या आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाच्या सर्व प्रती प्रकाशनाच्या दिवशीच संपल्या. असं दोन्ही शब्दामध्ये भिन्नता आहे. चौथा शब्द स्वागत आणि सत्कार मध्ये काय फरक आहे पाहू. स्वागत, आदराने सामोरे जाणे. वाक्यात उपयोग, प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सत्कार, त्याचा अर्थ आहे कार्याबद्दल उचित सन्मान. वाक्यात उपयोग, स्पर्धा परीक्षेत यश मिळालेल्यांचा खास सत्कार करण्यात आला. पाचवा शब्द आहे पुरस्कार आणि पारितोषक किंवा पारितोषिक असंही म्हणतात. पुरस्कार याचा अर्थ आहे सन्मानाने दिले जाणारे, भरीव कार्याची दखल घेऊन दिले जाणारे बक्षीस. वाक्यात उपयोग, डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवले. पुरस्कार. पारितोषिक,
कौतुक करण्यासाठी दिलेले बक्षीस आहे हे. आज आमच्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या शब्दांचा वेगळा वेगळा अर्थ होतो. आणखी एक शब्द पाहूया आपण. ध्वजारोहण आणि ध्वजा अवरोहण असे दोन शब्द आहेत. ध्वजारोहण याचा अर्थ झेंडा बांधणे, ध्वजारोहण करणे, आणि ध्वजा अवरोहण म्हणजे झेंडा उतरवणे. असा 2 इंचामध्ये फरक आहे. हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले, ध्वज चढवला, आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वजा अवरोहण करण्यात आले म्हणजे ध्वज उतरवला. असा दोन्हीमध्ये फरक आहे. अचूक शब्द कुठे वापरायचा ते आपल्या लक्षात येत आहे. चौथा आणि शेवटचा प्रकार, शब्दांच्या किंवा अक्षर फरकाने अर्थ बदल होतोय. शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक, एक अक्षर बदललेलं आहे लेखनामध्ये की फरक निर्माण होतो, ते आपण पाहूया. 2 शब्दात एखाद्या अक्षराचा जरी फरक असला तरी अर्थात खूप फरक पडतो. हा फरक समजण्यासाठी शब्दांची चांगली जाण असायला हवी. पाहूया आपण कोणकोणते शब्द आहेत ते. पहिला शब्द आहे परायण आणि पारायण. प ला काना दिलेला आहे पहा, आणि पहिल्या याच्यामध्ये प ला काना नाहीये. अर्थामध्ये कसा फरक पडलाय. पहिलं परायण म्हणजे तत्पर. वाक्यात उपयोग, कर्तव्य परायण व्यक्ती समाजप्रिय असतात. पारायण म्हणजे साध्यंत वाचन, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं वगैरे. धार्मिक पुस्तकांची भक्तिभावाने पारायणे केली जातात. फक्त काना बदललेला आहे पण अर्थ मात्र किती बदललाय तो पहा. आणखी काही शब्द पाहूया आपण. 2 विदूर आणि विधूर. पहा, पहिल्या विदूर मध्ये द ला पहिला उकार आहे आणि दुसऱ्या विधूर मध्ये ध ला पहिला उकार आहे. विदूर म्हणजे माहितगार किंवा अनुभवी. वाक्यात उपयोग, विदूर व्यक्तींचा सन्मान करावा. आणि विधूर याचा अर्थ पत्नीचे निधन झालेला. वाक्यात उपयोग, विधुरावस्थेतही तात्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. तिसरा शब्द आहे खळ आणि खळे. पहिला खळ आणि खळे, ळला एक मात्रा आहे. खळ म्हणजे चिकट पदार्थ. खळ लावून पाकिट बंद करतात. आणि खळे कृषी संस्कृतीत मळणी करण्याची जागा. शेतकरी खळ्यात कणसांची मळणी करतात. चौथा शब्द आहे उपहार आणि उपाहार. इथे प ला काना नाही आहे, इथे प ला काना आहे. उपहार म्हणजे नजराणा, भेटवस्तू. मामींनी दिलेल्या पुस्तकांचा उपहार वैशिष्ट्यपूर्ण ठरला. उपाहार म्हणजे फराळ, नाश्ता, अल्पोपहार. आमच्या गावातील रुचिरा उपहारगृह लोकप्रिय आहे. उपहारगृह. 5वा शब्द नामांकित आणि मानांकित. न आणि म चा फरक आहे. नामांकित म्हणजे प्रख्यात, प्रसिद्ध असणे. वाक्यात उपयोग, डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे नामांकित शास्त्रज्ञ आहेत. आणि मानांकित याचा अर्थ मानाचे स्थान प्राप्त करणे. वाक्यात उपयोग, भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला जागतिक क्रमवारीत 2ऱ्या क्रमांकाने मानांकित केले. नामांकित आणि मानांकित असा दोन्हींच्या मध्ये फरक आहे. 6वा शब्द पाहूया आपण. आवाहन आणि आव्हान. आवाहन याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीच्या प्रारंभासाठी प्रतिसादाला प्रवृत्त करणे. उदाहरण, प्लॅस्टिक हटाव या मोहिमेच्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आव्हान म्हणजे चॅलेंज. एखाद्या गोष्टीच्या सिद्धतेची जबाबदारी स्वीकारणे. वाक्यात उपयोग, उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेचे पोलिसांपुढे आव्हान असते.
सातवा शब्द अंतर आणि आंतर. अला काना आहे इथे, इथे काना नाहीये. अंतर म्हणजे भेद, तफावत. आधुनिक यंत्रयुगात जग जवळ आले, पण माणसांच्या मनामनातले अंतर मात्र वाढले. इथे अंतर म्हणजे अंतर्गत. आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत आमच्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. हे अंतर. आणि शेवटचा शब्द आहे प्रहर, प्रहार. हला काना आहे इथे, वरती नाहीये. प्रहर म्हणजे विशिष्ट वेळ. कृष्णा सकाळच्या प्रहरी फिरायला जातो. दुसरा प्रहार म्हणजे आघात. घनाच्या प्रहाराने मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे होतात. आणखी शब्द पाहूया. नेहमीच चुकणारा वेध आणि वेद. द आणि धचा फरक असल्यामुळे चूक होते. वेद याचा अर्थ चार वेद अशा अर्थाने, आणि वेध सूर्याला लागलेले, ग्रहण काळात लागलेले वेध किंवा वेधशाळा असा फरक आहे. नंतर आणखी एक नेहमीच चुकणारा शब्द वीरांगना आणि वारांगना. वीरांगना याचा अर्थ शूर स्त्री, रणांगणात शौर्य गाजवणारी स्त्री, आणि वारांगणा याचा अर्थ देह विक्रय करणारी स्त्री. असे अनेक शब्द आहेत की ते बोलताना चुकीचे वापरले जातात. अर्थ खूप वेगळा होतो आणि विसंगती निर्माण होते. म्हणूनच शब्द हे शस्त्र आहे. ही विद्यार्थी दशेत मिळालेली शिकवण स्वतःमध्ये रुजवायची असेल तर शब्दांमधील भेद आपण चांगले समजून घ्यायला हवेत. पाहूया आता आपण कृती सोडवूया. कृती दिलेली आहे. 1. शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा. उच्चारामध्ये सारखेपणा आहे. काही चौकटी रिकामे दिल्या आहेत ते शोधायच्यात. नंबर 1. 4 आणि 4 दोनदा लिहिलंय शब्द, पण त्याचे अर्थ भिन्न लिहायचे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. 1. 4 म्हणजे संख्या, आकडा, अंक. वाक्यात उपयोग. आईने मला 4 पेरू दिले. नंतर 4 त्याचा अर्थ असाही होईल चारणे. गाई, म्हशी, जनावर चारणे. गाईला गवत चार. दुसरा शब्द खोड, खोड. खोड याचा अर्थ खोड झाडाचा बुंधा. वाक्यात उपयोग वडाच्या झाडाचे खोड मोठे आहे. खोड याचा अर्थ खोडी किंवा छेड काढणे. वाक्यात उपयोग राहुल रमेशची खोडी काढतो. दुसरी कृती आहे शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. किंतु, किंतु, पाणी, पाणी. पहा, पहिल्या किंतूमध्ये उकार बदललाय आणि पाणीमध्ये वेलांटी बदललेली आहे. किंतु पहिला उकार जर असेल तर त्याचा अर्थ होईल एखादा सल, दुःख. वाक्यात उपयोग मनात कुठलाही किंतु ठेवू नको. किंतु दुसरा उकार आहे तला, त्याचा अर्थ होतो पण, परंतु. वाक्यात उपयोग ढग आले किंतु पाऊस आला नाही. दुसरा शब्द पाणी, नची वेलांटी दुसरी म्हणजे जल, पाणी. वाक्यात उपयोग पाणी वाया घालवू नका. पाणी, नची वेलांटी पहिली म्हणजे हात. वाक्यात उपयोग श्री विष्णूचे दुसरे नाव चक्र, पाणी. तिसरी कृती आहे संदर्भानुसार शब्द प्रयोजन. पहिला शब्द दिलेला आहे परोक्ष, त्याचा अर्थ आहे समोर. त्याचा वाक्यात उपयोग होईल रमेशच्या परोक्ष समीर बोलला. अपरोक्ष त्याचा अर्थ आहे पाठीमागे. वाक्यात उपयोग राहुलच्या अपरोक्ष तो बोलत होता. दुसरा शब्द आहे जिवंत, त्याचा अर्थ आहे प्राण असलेला. वाक्यात उपयोग माणूस हा जिवंत प्राणी आहे. ज्वलंत त्याचा अर्थ प्रखर, धगधगीत. वाक्यात उपयोग महागाई हा ज्वलंत प्रश्न आहे. चौथी कृती आहे अक्षर फरकाने अर्थ बदल. पहिला शब्द आहे पत आणि त्यातच पथ दिलेले, त आणि थ चा फरक आहे. पत
पत याचा अर्थ प्रतिष्ठा, क्रेडिट. वाक्यात उपयोग, माणसाने एकमेकांची पत राखली पाहिजे. पथ, पथ म्हणजे वाट, रस्ता. वाक्यात उपयोग, जीवनाच्या पथावर विश्वासाने चालावे. दुसरा शब्द सण, सण. पहिल्या याच्यामध्ये न नळाचा आहे, दुसऱ्या याच्यामध्ये न बाणाचा आहे. सण न नळाचा असेल तर अर्थ कालखंड. वाक्यात उपयोग, सन 1947 हे भारतीय स्वातंत्र्याचे होते. सण याचा अर्थ आहे समारंभ, उत्सव. वाक्यात उपयोग, दिवाळी हा प्रकाशाचा सण असतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत या व्हिडिओच्या लिंक पाठवा, त्यांनाही फायदा होईल. तसेच मराठी भाषा विषयात विशेषतः व्याकरणाच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल, काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.